नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कसोटीच्या प्रसंगी आणि दुर्गम भागात भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि सुरक्षित ठेवणं ही लष्करी अभियंत्यांची जबाबदारी, राष्ट्रपतींचं पुण्यात प्रतिपादन. महाराष्ट्रासाठी केंद्रानं 26,000 कोटी रुपये दिले तर 1 लाख कोटी रुपये निधीची विकासकामं सुरू, अमित शहा यांचं मुंबईत निवेदन. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी वापरण्यात येत असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या दूरसंचार केंद्रावर दहशतवाद विरोधी पथकाचे छापे, दोघांना पोलीस कोठडी. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडचा जामीन मंजूर. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहमदनगरमध्ये आगमन तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान. नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पावसात भिजल्यानं तुरीला आले मोड. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या के श्रीकांतची अंतिम फेरीत धडक. आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. कसोटीच्या प्रसंगी आणि दुर्गम भागात भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि सुरक्षित ठेवणं ही लष्करी अभियंत्यांची जबाबदारी आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज केलं. पुण्याच्या लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभात त्यांनी आज यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोज नवनवीन आव्हानं समोर येत आहेत. धैर्य, निष्ठा आणि समर्पित भावनेनं या आव्हानांचा सामना करा, असा सल्ला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना दिला. सायबर गुन्हेगारी ही स्थानिक तसंच जागतिक पातळीवरची मोठी समस्या बनत असून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत असल्याचं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं. लष्करी अभियांत्रिकी पदवीधरांना देशाची सुरक्षा आणि तंत्रज्ञानदृष्ट्या अत्याधुनिक असणं या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. आज बदललेल्या युद्धतंत्रात अत्याधुनिक असणं ही काळाची गरज असून त्यादृष्टीनं अभियंत्यांची जबाबदारी महत्त्वाची आहे, असं राष्ट्रपती म्हणाले. या विद्यापीठात मिळवलेलं तंत्रज्ञान अतिशय व्यावसायिक दृष्टिकोनातून लष्कराच्या कामासाठी वापरावं, असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. यावेळी राष्ट्रपतींनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदनही केलं. या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारनं गेल्या 3 वर्षात पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर दिला असून त्याचाच भाग म्हणून नागरी वाहतूक सुधारणा हाती घेतल्या आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केरळमधल्या पहिल्या मेट्रोचं आज कोच्ची इथे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. या मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला गती मिळेल, असं ते म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी समसमान निधी दिला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्र आणि राज्यातलं भाजपा सरकार अतिशय उत्तम काम करत असून जनतेनं भाजपाला निवडणुकांमध्ये यश देत सरकारवरचा विश्वास वारंवार व्यक्त केला आहे, असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना शहा यांनी गेल्या 3 वर्षात सरकारनं केलेल्या विविध योजनांची माहिती दिली. महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारनं आतापर्यंत 26,000 कोटी रुपये दिले आहेत, तसंच 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची विकासकामं सुरू केली आहेत, असं त्यांनी सांगितलं. मेट्रो, स्मार्ट सिटी, शहरी आवास योजना अशा विविध योजनांसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकार अतिशय उत्तम काम करत असून हे सरकार पूर्ण 5 वर्ष काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्यावधी निवडणुकांविषयी विचारलं असता तशी शक्यता नाही, मात्र वेळ आली तर आम्ही मध्यावधीसाठी तयार असून निवडणुका जिंकू, असं शहा म्हणाले. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी खूप काम केलं आहे. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नसून शाश्वत शेतीसाठी सुधारणा हेच आवश्यक आहे आणि सरकार त्या दिशेनं काम करत आहे, असं ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दूरसंचार केंद्रावर काल रात्री दहशतवाद विरोधी पथक आणि राज्य पोलिसांनी छापे घातले. जम्मू काश्मीरच्या लष्करी गुप्तहेर यंत्रणेनं दिलेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. या भागातली गोपनीय माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा या दूरसंचार केंद्रांचा वापर करत होती, अशी माहिती भारतीय लष्करानं दिली आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गेल्या 6 महिन्यापासून लातूर जिल्ह्यात प्रकाशनगर, देवनी तालुका आणि चाकूर तालुक्यातून ही
केंद्र चालवली जात होती। देशाबाहेरून येणारे फोन इंटरनेटच्या माध्यमातून भारतात विविध ठिकाणी जोडले जात होते। अशा फोनवरच्या संवादातून महत्त्वाची माहिती मिळवून देशविघातक कृत्यांसाठी त्याचा वापर होत असल्याचं सूत्रांनी सांगितलं। या छाप्यातून पोलिसांनी 96 सिम कार्ड्स, कॉम्प्युटर्स, सीपीयू अशी सुमारे 4,60,000 रुपयांची उपकरणं जप्त केली आहेत। या अवैध दूरसंचार केंद्रामुळे दूरसंचार विभागाला 15 कोटी रुपयांचा तोटाही सहन करावा लागला आहे। या प्रकरणी लातूरच्या पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडला आज कोल्हापूरच्या स्थानिक न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला। 25,000 रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर हा जामीन मिळालाय। मात्र गायकवाडला राज्याबाहेर जायला बंदी घालण्यात आली आहे। तसंच जामिनावर असताना स्थायी पत्ता देणं गायकवाडला बंधनकारक असून त्याचं पारपत्रही न्यायालयात जमा करावं लागणार आहे। तसंच त्याला दर रविवारी न्यायालयात हजेरी द्यावी लागेल असं न्यायाधीश LD बिले यांनी सांगितलं। समीर गायकवाडनं तिसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता। या प्रकरणातल्या काही साक्षीनंतर नवी माहिती समोर आली असून समीर गायकवाडचा प्रत्यक्ष सहभाग या गुन्ह्यात असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे त्याला जामीन देऊ नये असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता, तर पोलीस केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा युक्तिवाद गायकवाडच्या वकिलांनी केला होता। त्र्यंबकेश्वरहून पंढरीला निघालेल्या संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं असून जिल्ह्यातल्या नांदूर शिंगोटे इथे पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं। त्यापाठोपाठ तळेगाव, दिघे, लोणी, बाभळेश्वर, खंडाळा, श्रीरामपूर अशा ठिकाणीही पालखीचं उत्साहात स्वागत झालं। या पालखीला 350 वर्षांची परंपरा लाभली आहे। बेलापूरमधल्या हिरवे विठ्ठल मंदिरात आज या पालखीचा मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी राहुरीकडे प्रस्थान करेल। हजारोंच्या संख्येनं वारकरी या दिंडीत सहभागी झाले असून विठुरायाच्या नामाचा जयघोष करत पंढरीकडे सरसावत आहेत। ठिकठिकाणी सामाजिक आणि धार्मिक मंडळांच्या वतीनं या भाविक वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता, भोजन, निवास तसंच आरोग्य तपासणीच्या सेवा पुरवल्या जात आहेत। आषाढी वारीसाठी संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आळंदीहून सुरू झाला असून थोड्याच वेळात पालखीचं प्रस्थान पंढरीसाठी होणार आहे। या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले असून विठुरायाच्या गजरानं अवघी अलंकापुरी दुमदुमून गेली आहे। यंदा पालखीचा पहिला मुक्काम देवस्थानच्या नव्या दर्शन मंडपात राहणार आहे। रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी नगर प्रदक्षिणा मार्गानं देवस्थानच्या नव्या दर्शन मंडपात विसावेल आणि उद्या रविवारी सकाळी हा सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ होईल। हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथलं नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद झाल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय। या केंद्रावरील शेतकऱ्यांची तूर उघड्यावर पडली असून ती पावसात भिजत असल्यानं तुरीला मोड आले आहेत। तुरीची पोती ठेवण्यासाठी इथल्या बाजार समितीनं योग्य उपाययोजना केली नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे। जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीनं 10,000 क्विंटल मालाची खरेदी केली असून जवळपास 400 शेतकऱ्यांचा माल शिल्लक आहे। या मालाची नासाडी होऊ नये यासाठी शासनानं या तुरीची खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर समस्येची चर्चा प्रसारमाध्यमातून नेहमी सुरू असते, त्यावर उपायही सुचवले जातात। मात्र आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या अनाथ मुलांचा प्रश्न बऱ्याचदा अनुत्तरित राहतो। या प्रश्नाला उत्तर मिळतं बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या नंदनवनसारख्या उपक्रमातून। शेतकरी आत्महत्या ही अतिशय गंभीर सामाजिक समस्या। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या अनाथ मुलांचं भवितव्य अनेकदा अंधकारमय असतं, पण एक चिमुकला दिवाही हा अंधार दूर करू शकतो। बुलढाणा जिल्ह्यात अजय दराखे आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी दराखे यांनी नंदनवन या उपक्रमाच्या माध्यमातून अंधार वाटेवर असाच दिवा लावलाय। अजय दराखे यांना हे बाळकडू मिळालं त्यांचे वडील विक्रम दराखे तसंच मातोश्री संजना दराखे यांच्याकडून। विक्रम दराखे यांनी आपलं 2 एकराचं शेत आणि विहीर या उपक्रमासाठी दिली। तसंच संजना दराखे यांनीही 4,000 मुलींना शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातली अनाथ मुलं तसंच इतरही निराधार मुलांचा सांभाळ करून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी नंदनवन या संस्थेनं उचलली आहे। केवळ एवढंच नाही तर बुलढाणा जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या अनेक गावांमध्ये गरजू मुलांना दराखे यांनी नंदनवनच्या माध्यमातून शालेय साहित्याचं वाटपही केलंय। तसंच कोणत्याही प्रकारची शासकीय मदत न घेता केवळ लोकसहभागातून दराखे यांनी हे नंदनवन उभारलंय।
अनेक कटू अनुभव पचवून नाउमेद न होता जिद्दीनं आणि चिकाटीनं दराखे दाम्पत्यानं नंदनवनचा उपक्रम सुरू ठेवलाय. आज सभोवताली पसरणारा अंधार नष्ट करण्याचं सामर्थ्य अशाच प्रयत्नांमध्ये आहे. अहमदनगर शहरात तोफखाना पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या पथकानं आज पहाटे केलेल्या कारवाईत 96,52,500 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. अंमली पदार्थ घेऊन जाणारी 2 वाहनं पोलिसांनी ताब्यात घेतली असून गांजाची वाहतूक करणाऱ्या वाहनासह 2 महिलांसह एकूण 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. भारताच्या के श्रीकांतनं आज उपांत्य सामना जिंकत इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मात्र एच.एस. प्रणॉयला पराभव पत्करावा लागला आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीत पुरुष एकेरी सामन्यात के श्रीकांतनं कोरियाच्या सॉन गोचा 21-15, 14-21, 24-22 असा पराभव केला. जपानच्या सकायनं प्रणॉयवर 21-17, 26-28, 18-21 अशी मात केली असून प्रणॉय स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आणि आता पावसाची बातमी. उस्मानाबाद जिल्ह्यात लोहारा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदेड शहरातही जोरदार पाऊस पडत असून शहराच्या अनेक भागात पाणी शिरलंय. मराठवाड्यात काल अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातही बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. भंडारा आणि सोलापूरमध्ये काल जोरदार पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातही रिमझिम पाऊस पडतोय. यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ-अमरावती मार्गावर काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. या पावसात शेकडो झाडं उन्मळून पडल्यानं या मार्गावरची वाहतूक 5 तास ठप्प झाली होती. तसंच वीज पुरवठाही खंडित झाला. पहाटे रस्ता मोकळा करण्यात यश आलं असून वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, गोवा, मध्य मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात दक्षिण कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 33, किमान 26. नागपूर 40 आणि 24, पुणे 33 आणि 19, औरंगाबाद 34 आणि 19, नाशिक 33 आणि 23, कोल्हापूर 31 आणि 23, रत्नागिरी 31 आणि 24, सोलापूर 33 आणि 21 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कसोटीच्या प्रसंगी आणि दुर्गम भागात भारतीय लष्कराला तांत्रिकदृष्ट्या सज्ज आणि सुरक्षित ठेवणं ही लष्करी अभियंत्यांची जबाबदारी. राष्ट्रपतींचं पुण्यात प्रतिपादन. महाराष्ट्रासाठी केंद्रानं 26,000 कोटी रुपये दिले तर 1,00,000 कोटी रुपये निधीची विकास कामं सुरू. अमित शहा यांचं मुंबईत निवेदन. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेसाठी वापरण्यात येत असलेल्या लातूर जिल्ह्यातल्या दूरसंचार केंद्रावर दहशतवाद विरोधी पथकाचे छापे. दोघांना पोलीस कोठडी. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातला संशयित आरोपी समीर गायकवाडचा सशर्त जामीन मंजूर. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं अहमदनगरमध्ये आगमन तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीहून प्रस्थान. नाफेडचं तूर खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार इथल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पावसात भिजल्यानं तुरीला आले मोड. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताच्या के श्रीकांतची अंतिम फेरीत धडक. आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.